ज्या पद्धतीच्या घडामोडी सध्या सुरू आहेत त्याच्यातली एक महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रालोआला पाठिंबा देणार आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी झाल्या, जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले होते, नंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची देखील तिथे भेट झाली आणि असं म्हणतात की हे तिन्ही नेते एकाच वेळेला देवेंद्र फडणवीसांना भेटले. ती भेट होत नाही तर अशा वावड्या उठल्या की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना न सांगता देवेंद्र फडणवीसांना भेटले. तर त्याच्यामागे काय कारण होतं? जरी त्या दोघांनी नंतर त्याचा खुलासा केला, विशेषतः सुनील तटकरेंनी काही इतर गोष्टी होत्या आणि आम्ही सुनेत्रा वहिनींना अजिबात याच्यामध्ये न सांगता अशी कुठली गोष्ट करणार नाही. पण तरी देखील एक निश्चित आहे की एका नवीन राजकारणाला हा वेग आलेला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला काही करायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना विचारल्याशिवाय ते करता येणार नाही. दिल्लीच्या वाऱ्या ज्या पद्धतीच्या एकनाथ शिंदेंच्या वाढल्या आणि जे शिवसेनेचे 6 खासदार हे उद्धव ठाकरेंचे जे शिवसेनेचे 6 खासदार आहे हे शिंदे सेनेमध्ये विलीन करण्यामध्ये त्यांना यश आलं. अर्थात यामागे ही असं मानलं जातं की ही एक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्यांना राजकारणामध्ये चाणक्य म्हटलं जातं, ही त्यांची खेळी होती आणि ती खेळी करत असताना ती एकनाथ शिंदेंचा एक प्रकारे त्याच्यामध्ये वापर झालेला आहे. एकनाथ शिंदे अर्थातच एकनाथ शिंदेंची पण भूमिका त्याच्यामध्ये होती, पण मुळात हा सगळा जी काही स्ट्रॅटेजी होती, प्लॅनिंग होतं ते अमित शहांचं होतं असं म्हटलं जातं. आणि या लोकांना मग अमित शहांनी भाजपात का नाही आणलं बाबा? तर त्याचं कारण असं आहे की भाजपामध्ये आता सध्या खूप गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे भाजपामध्ये आणल्यानंतर नेमकं तुम्ही त्यांना काय देणार? कारण कुठलाही खासदार किंवा कुठलाही आमदार हा कुठल्या तरी आमिषाने निश्चितपणे दुसऱ्या पक्षामध्ये येईल. त्याच्यामुळे त्यांना कुठे मंत्रीपद असेल, कुठे काही असेल. तर हा विषय सुरू असतानाच NCPच्या पाठिंब्याची गोष्ट सुरू झाली. मग NCP एकत्र येणार का? दोन्ही NCP की काय होणार? कारण आता दोन खासदार NCP अजित पवार गटाचे आहे, सुनील तटकरे आणि पार्थ पवार. मग त्यांना मंत्रिपद लागेल का याच्यामध्ये? नंतर दुसरी गोष्ट, शरद पवारांचे 8 खासदार आहेत. मग त्या 8 खासदारांपैकी त्यांच्या कुठल्या खासदाराला मंत्रिपद देता येईल का? तिसरी गोष्ट अशी आहे की जर हे लोक NDAला पाठिंबा देतील तर याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये ते महायुतीमध्ये येतील. मग महायुतीमध्ये आले तर मग त्यांच्या कुठल्या मंत्र्याला किंवा त्यांच्या कुठल्या आमदाराला मंत्रिपद मिळेल का? हा एक भाग झाला. तर ही एक चर्चा सुरू आहे आणि त्याच्यासोबतच एक अशी एक चर्चा सुरू आहे की जरी रोहित पवार किंवा यापैकी कुठल्याही नेत्यापैकी कोणी स्पष्ट बोललं नसलं तरी खाजगीत अशी चर्चा आहे की रोहित पवारांचा रालोआला पाठिंबा देण्यामध्ये विरोध आहे. त्यांचं म्हणणं असं आहे त्यापेक्षा आपण काँग्रेससोबत गेलं पाहिजे. आपण काँग्रेससोबत जर गेलं तर काँग्रेसची आणि आपली भूमिका ही सारखी आहे. आपल्याला जर आपण रालोआला जोडलो तर आपल्या भूमिकेशी आपण फारकत घेतल्यासारखं दिसेल. अर्थात रोहित पवार हे करू शकण्याची शक्यता कमी आहे, कारण त्यांना शेवटी शरद पवार साहेबांसोबतच जावं लागणार आहे. पण यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो स्थानिक नेत्यांची फार मोठ्या प्रमाणात घुसमट होते आहे. विशेषतः विदर्भातले जे स्थानिक नेते आहे NCPचे, त्यांची फार पंचायत झालेली आहे. कसं आहे की पश्चिम महाराष्ट्र, मुंबई किंवा त्या भागात ऑलरेडी NCP एस्टॅब्लिश्ड आहे. त्याच्यामुळे तिथे असा हा फारसा फरक पडणार नाही की कोणी कुठे गेलं तर कोणासोबत जायचं. पण ते नागपूर असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, विदर्भातले जे सगळे 10 लोकसभा जिल्हे आहेत तिथे मात्र याचा निश्चितपणे फरक पडू शकतो. अजित पवार गटाचं तर ठीक आहे, पण शरद पवार गट जर इथे आला तर मग नेमकं आपण कोणासोबत जायचं? कारण आपण आता अजित पवार गटासोबत आलो, मग आता शरद पवार गट त्या रालोआमध्ये येणार,
मग ते रालोआमध्ये येणार. मग अशी पण एक चर्चा सुरू आहे की या दोन्ही NCPचं विलिनीकरण होणार. मग विलिनीकरण झालं तर नेमकं नेते कोण राहतील? कारण काय झालं आहे की ज्यावेळी अजित पवार गेल्यानंतर मुळात महायुतीचे सगळे गणितं बिघडले. अजित पवार गेल्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या. अर्थात ती सगळ्यांची युनॅनिमस चॉईस होती. पण त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर पार्थ पवार आले आणि मग पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार हे अगदी घर असल्यासारखं ते राजकारण चालवायला लागले. आणि कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं राजकारण काही प्रमाणात मागे पडलं. त्याच्यामुळे हे जे मागे पडलेलं राजकारण आहे तर कुठेतरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना आता त्यांचं स्वतःच्या नेतृत्वाचं, ज्याला आपण म्हणतो की प्रीडॉमिनन्स, तो कुठेतरी दाखवण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे कदाचित हे जर विलिनीकरण झालं तर ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या आता फायद्याचं ठरू शकतं. आणि त्याच्यामध्ये कारण शरद पवार यांचे आदेश ऐकणं हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसाठी केव्हाही कन्व्हिनियंट आहे. त्यांना पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार किंवा जय पवार यांनी जर काही सांगितलं तर त्यांचे आदेश किंवा त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स कशा पाळायच्या, त्याच्यामुळे ही एक विचित्र स्थिती निर्माण झालेली आहे. आणि नेहमीप्रमाणे शरद पवार अद्याप काहीही बोलत नाही आहे. सुप्रिया सुळेंनी काही प्रमाणात आम्ही रालोआला डिलिमिटेशनवर पाठिंबा देऊ अशा प्रकारचं एक वक्तव्य केल्यामुळे एक ते दिसतं आहे की हा साधारणपणे रालोआकडे त्यांचा कल झुकतो आहे. आणि शेवटी शरद पवारांना सुप्रिया सुळेंची पण चिंता आहे. आणि जे याला जोडून हा फारसा डायरेक्ट संबंध नसला तरी सुप्रिया सुळेंच्या मुलीचं नागपुरातले अरुण लखानी जे आहे, अरुण लखानी हे RSS आणि BJPचे स्टॉन्च व्हॉलेंटियर आहेत. त्यांच्या मुलाशी लग्न झालं तेव्हा त्या लग्नाचा सोहळा सगळ्यांनी बघितला की तिथे अंबानी अदानी होते, तिथे राहुल गांधी होते, तिथे डॉक्टर मोहनजी भागवत होते. तर हा असा सगळा मेळ जो आहे तो कदाचित याच्यातनं एक मेसेज जातो की हा ग्रुप रालोआला पाठिंबा देईल. पण स्थानिक नेते, विशेषतः विदर्भातल्या स्थानिक नेत्यांमध्ये मात्र कन्फ्युजन निर्माण झालं आहे की आपण काय करायचं.